आज आपल्या फ्लॉवरचा आहे ना पहिलाच तोडा होता आणि त्याला पण डायरेक्ट उच्चांकी दर भेटला बरं का. आता फ्लॉवरचा बाजारभाव विचार केला ना एका दिवसामध्ये पण बाजार काही होऊ शकतात म्हणजे ना कमी व्हायला किंवा जास्त वाढायला बाजारला आहे ना काही वेळ लागत नाही. कारण फ्लॉवर हे असं पीक आहे का त्याचं सगळं पण आहे ना वातावरणावर सगळं बाजारभाव अवलंबून आहे. म्हणजे पाऊस जर असेल ना तर नक्कीच बाजारभाव कमी असतो बरं का. तर आपला प्लॉट आहे ना 45 दिवसाचा झालेला आहे. आपली व्हरायटीचा विचार केला तर 15-22 व्हरायटी असेल आपले हे झाड आहे बरं का. तर 45 दिवसामध्ये आपला प्लॉट चालू झालेला आहे. आणि मग काय आज आपल्याला मार्केटला जायचं होतं बरं का. आज आपल्या मार्केटला आहे ना 20 गोण्या होत्या. मग काय गेल्या गेल्या डायरेक्ट वजन काट्यावर ट्रॅक्टर घातला. डायरेक्ट वजन बिजन करून लगेच ट्रॅक्टरचा आहे ना म्हणजे व्यवहार करून टाकला बरं का आपल्या फ्लॉवरचा. तर आज आपण फ्लॉवर आहे ना 27 रुपयाने दिली. तुमच्याकडे काय बाजार आहे तेवढं फ्लॉवरला कमेंट करून नक्की सांगा. तरकारी पिकांमध्ये फ्लॉवर हे असं पीक आहे बरं का 45 दिवसामध्ये प्लॉट चालू होऊन जातो आणि एक 55 दिवसामध्ये म्हणजे आपल्या 2 महिन्यामध्ये ना पूर्ण प्लॉट रिकामा होऊन जातो बरं का. म्हणजे बोंगलीचा अशी जबर बोंगून जाते फ्लॉवर पिकामध्ये ना त्याला मापच राहत नाही बरं का. आता मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे तुमच्या भावाने एक रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं होतं. तोच प्लॅन या वर्षी पण आखला होता आणि शेवटी आपल्याला नशिबाने साथ जर दिली तर मागच्या वर्षाने नक्कीच आपण आहे ना काहीतरी आपलं चांगलं होणार आहे. तर कसं आहे माहिती आहे प्रयत्न आणि कष्ट जर प्रामाणिक असलं ना आपल्या नशिबाला ना आपल्या पुढे 100% झुकावं लागतं बरं का. तर आपलं फ्लॉवर खाली बेली करून झाली आता फ्लॉवरचा विचार केला ना मागील 15 दिवसापूर्वी ना शेतकऱ्याला परवडणार नाही असे 4-5 रुपये रेट चालू होते बरं का. आणि तोच बदल आता डायरेक्ट 25+ मार्केटमध्ये झालेला आहे. म्हणजे फ्लॉवर हे पीक आहे ते कधी मार्केट आणि कधी होऊ देईन काहीच सांगू शकत नाही बरं का.